तारापुरात घातक रासायनांचे वाहू लागले पाठ। पालघर दर्पणच्या तक्रारीनंतर एस झोनमधील कारखान्यांची तपासणी। तारापूरमधील सर्वात प्रदूषणकारी आरती ड्रग्ज कारखान्यातील घातक रासायनाची एस झोनमध्ये विल्हेवाट। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची तारापूरमधील प्रदूषणकारी कारखान्यांची तपासणी सुरू असताना देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रासायनिक प्रदूषण सुरूच आहे। याबाबत पालघर दर्पणने अनेकदा वृत्त प्रसिद्ध करून पाठपुरावा केला आहे। यातच सोमवारी दुपारी देखील एस झोनमधील सोडलेल्या रासायनिक सांडपाण्याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निदर्शनास आणून दिले असताना त्यांनी तेथील कारखान्यांची तपासणी करून रासायनिक सांडपाण्याचे नमुने घेतले होते। मात्र बुधवारी पुन्हा या भागात मोठ्या प्रमाणात रासायन सोडले गेल्याने प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रदूषणकारी कारखान्यांना असलेले अभय दिसून आले। राष्ट्रीय हरित लवादाने तारापूर येथील उद्योजकांवर लावलेल्या 160 कोटी रुपयांच्या दंडात्मक कारवाईच्या अनुषंगाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विशेष पथक तारापूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दाखल आहे। मात्र तरीही औद्योगिक क्षेत्रातील एस झोनमधील एका बंद असलेल्या कारखान्यातून जी झोनमध्ये असलेल्या एका बड्या उद्योजकाकडून हे घातक रासायनिक सांडपाणी सोडले जाते। असाच प्रकार सोमवारी पुन्हा घडल्याचे निदर्शनास आल्यानंतर पालघर दर्पण टीमने याबाबत महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या प्रादेशिक अधिकारी ठाणे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले। त्यानंतर प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत व उपप्रादेशिक अधिकारी मनीष होळकर हे त्यांच्या टीमसोबत घटनास्थळी दाखल झाले। तारापूर औद्योगिक क्षेत्रातील 70 बंगला भागातील एस झोनमधील पावसाळी पाणी निचरा करणाऱ्या नाल्यात सोडण्यात आलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी घेतले। यावेळी काही अंतरावर असलेल्या S47 या रासायनिक कारखान्याची तपासणी केली असता नाल्यात सोडलेले रसायन हे सारखेच असल्याचे स्पष्ट झाले। औद्योगिक क्षेत्रातील आरती ड्रग्ज या कारखान्यातील हे रसायन टँकरने येत असल्याचे चौकशीमध्ये समोर आले असून कारखान्यांची तपासणी सुरू असताना आरती ड्रग्ज कारखान्याचा एक अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होता। या अगोदर जी झोनमधून एका बड्या कारखान्यातून हे रसायन येत असल्याचे पालघर दर्पणमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमध्ये म्हटलं होतं। आता या वाक्यावर शिक्कामोर्तब झाला आहे। राष्ट्रीय हरित लवादाने तारापूरमधील आरती ड्रग्ज या कारखान्याला कोट्यवधी रुपयांचा दंड ठोठावला आहे। तरी देखील या उद्योजकांकडून वारंवार प्रदूषण सुरूच आहे। जी झोनमध्ये असलेल्या कारखान्यातून घातक रासायने हे टँकरने एस झोनमध्ये असलेल्या कारखान्यात सोडले जात आहे। औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या अंतर्गत आहे। तरी देखील या वाहिनीला असलेल्या चेंबरला होर पाडण्यात आला असून वाहिनीत सोडलेले रासायन पावसाळी नाळ्यातून निघून जाते। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेंद्र राजपूत यावेळी S47 या कारखान्यात तपासणीसाठी आले असता तुषार नामक एका व्यक्तीने राजेंद्र राजपूत यांना वरिष्ठ पातळीवरून एक फोन लावून दिला। त्यानंतर काही वेळातच राजपूत हे त्या ठिकाणाहून निघून गेले। याबाबत अधिक माहितीसाठी राजेंद्र राजपूत यांना संपर्क साधून प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आपण बातमी लावू नका, आम्ही योग्य ती कारवाई करतो व मला कोणत्याही प्रकारचा दबाव नाही असे उत्तर देत अधिक बोलण्यास नकार दिला होता। यामुळे काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। अशाच बेधडक बातम्या पाहण्यासाठी पालघर दर्पणचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।